क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर शेजारी गल्लीत पाणीच पाणी, आमच्याकडे मात्र पाण्याचा थेंब नाही। तब्बल महिनाभर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न। सातपूर विभागीय कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन। शेजारच्या गल्लीत मुबलक पाणी पुरवठा होत असताना आमच्या भागात तब्बल महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांचा संताप उफाळून आलाय। तात्पुरता प्रश्न सुटला तरी पुन्हा पाणी येत नाही अथवा अत्यंत कमी दाबाने पुरवठा होत असल्याने त्रस्त महिलांनी ज्येष्ठ माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्या नेतृत्वाखाली सातपूर मनपा विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत जोरदार आंदोलन छेडले। पाणी द्या या घोषणांनी परिसर दणाणून गेलाय। विभागीय अधिकारी जाधव यांनी आंदोलनकर्त्या महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय उठणार नाही असा ठाम पवित्रा महिलांनी घेतला। अखेर आंदोलनकर्त्यांनी कार्यालयातच चर्चा करून आपली मांडणी मांडली। या चर्चेदरम्यान माजी नगरसेविका इंदुबाई नागरे व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पालवे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत तातडीने नवीन मोठी पाईपलाईन टाकण्याची मागणी केली। राज्यात महापूर आलाय, पण शेजारील भागात पाणी असूनही आमच्या भागात पाण्याचा थेंब नाही, मग मनपा प्रशासन करतं तरी काय, असा सवाल नागरे यांनी केला। दरम्यान पाण्याच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक राजकारण होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला। सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पालवे यांनी या संदर्भात मनपा प्रशासनाला अल्टिमेटम दिलाय। आंदोलनावेळी अशोकनगर येथील अंबिका स्वीट्स मागील शनी मंदिर, बुद्धविहार, दत्त मंदिर परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। प्रभाग क्रमांक 10 मध्ये पाण्याच्या काळामध्ये आम्हाला प्रॉब्लेम येत असतो। आम्ही अनेक वेळा आमच्या नगरसेविका असेल यांना हाताशी धरून नगरपालिकेला अनेक वेळेस निवेदन दिलं, तेवढ्यापुरतं तेवढा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, पण नंतरून 4-5 दिवसानंतर जे आहे ते आहे। पण आता एक वेळ अशी आलेली का काल आमच्या इथे दसरा असून सुद्धा आम्हाला विकतचं पाणी प्यावं लागलं। तर या नगरपालिकेचं आम्ही करायचं का? आम्ही टॅक्स का भरतो? आम्ही पाणीपट्टी कशासाठी भरतो? आम्ही बाहेरून जर का आम्हाला जार आणूनच पाणी प्यायचं असेल तर आम्ही यांना पाणीपट्टी देणार नाही ना। कायमच यांना निवेदन द्यायचं, हे फक्त तात्पुरतं आम्हाला त्याच्यावर निवेदन का सोल्युशन देतात। परत जो प्रॉब्लेम आहे तो आहे या नाशिक शहर आणि अनेक जिल्ह्यांना पाणी दिलं, पण ते स्वतः नाशिक जिल्ह्यात जो धरण आहे, धरणाच्या बाजूला असलेल्या विभागात जर का पाणी नाही तर मग त्या धरणाचा आम्हाला फायदा नाही ना। जर का पूर्ण नाशिक तुम्ही नदीला पाणी सोडताय, बाहेरच्या जिल्ह्यांना पाणी भेटतंय। आता आमचा चौक जो आहे, आमचं चौक सोडून बाकीच्या चौकांमध्ये आता काही ठिकाणं असे का तिथं 2-2 टाईम पाणी येतं, पण आम्हाला एक टाईम पाणी येतं। 9 ते आमचा 1 वाजेचा पाण्याचा टाईम आहे। आमच्या इकडे ते 9ला पाणी सोडतात, ते पाणी आमच्याकडे 11ला येतं। 11ला जर का तुम्ही एक हांडा भरायला लावतो तर तो भरायला 11:30 वाजता। तर ज्यांच्या घरात मोठी फॅमिली त्यांनी घरातलं पाणी भरायचं कसं? तर आमचा हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा म्हणून आम्ही आज आमच्या इंदुताई नागरे यांच्याकडे गेलो असताना त्यांनी आम्हाला सांगितलं का आपण तिथे जाऊन तिथे काय असेल तर बघू। तर आज आम्हाला इंदुताईंनी या ठिकाणी आमच्यासोबत येऊन आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। मी आमच्या सर्व चौकाच्या वतीने मी बाईचे आभार मानतो की बाई आपण तू आमच्यासाठी या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आले। ते आम्हाला पण बरोबर वाटत नाही का आज बाईची तब्येतसुद्धा चांगली नाही राहत तरी बाई आमच्यासाठी येऊन इथे 2 तास जर काही इथं धरणे आंदोलन करते तर या नगरपालिकेला थोडीफार या गोष्टीची लाज वाटली पाहिजे का आपल्याकडे एक वयोवृद्ध महिला येऊन आपल्याकडे आंदोलन करतील, आपण याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे। तर माझी नगरपालिकेला सुद्धा हात जोडून विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन आम्हाला पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सुरळीत करून द्यावा। इथं पाणी 9 वाजता येतं, ते 9चं पाणी आम्हाला सोडतं तिकडनं 9ला, पण ते पाणी कधी येतं 11-12 वाजता आमच्या नळाला पाणी, ते पण एकदम करंगळीसारखी धार आहे, पाणीच येत नाही। ती पण आता काय चर्चा झाली? तेच नवीन पाईपलाईन पाहिजे आम्हाला, नवीन पाईपलाईन शिवाय आम्हाला पाणी येणार। जुनी पाईपलाईन आहे त्याच्यातनं ते खराब झालेली, तोच प्रश्न आहे। नागपंचमीच्या वेळेस पण बायांनी केलं, तेव्हा पण बोलले का होईल तुमचं काम, पण नाही झालं आमचं काम। काही पुरते 2-2 हांडे पाणी येतात, नंतर बायांना दिवसभर पाण्याच्या मागेच फिरावं लागतं, अशी गंमत। आणि जारचं पाणी वापरताय, धरणात एवढं जर पाणी पडलेलं आहे तुमच्या, तुम्ही जर का याला गोदावरीला सोडताय तर आम्हाला का देत नाही पाणी? 6 महिन्यापासून पाणी जर मिळत नाहीये, असंच मग पाणी प्लॅनवर आम्ही गेलो तर आमचं पाणी 8 दिवसच सुरळीत आलं, त्याच्यानंतर आलं नाही। आता एवढ्या नवरात्राचा उत्सव होता तरी पाणी नाही आहे त्यांना, मग माता बहिणीला पाणी नाही आहे। पूरग्रस्त बऱ्याच ठिकाणी चालू आहे ना। आता पावसाळा नसता, उन्हाळा असता तरी आपल्याला मानता आला असता, पाऊस धरणात पाणी नाही आहे, महिना समजून
त्या जर जहार विकत आणून जर पाणी जर विकत घेते, मग हे पाणी जर तुमचं जर हे नसलं, असं जर असलं तर आम्हाला पाईपलाईन नवीन पाहिजे. 10 दिवसात जर पाणी असलं तरच, नाही तर आम्ही आंदोलन 100-200 महिला बसणार आहे आणि पाण्याचे हंडे घेऊन येणार आहे रिकामी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.